हॅलो, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू ऑल? आय एम फाईन. अच्छा, आपल्या सर्वांना आजचेपेक्षा उद्या चांगलं पाहिजे आहे. आपली प्रगती व्हायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटते. आणि काही लोक कोणाला हेला दोष दे त्याला दोष दे हे पण करत बसतात. पण हे काही सत्य नाहीये. जे काही आपलं चांगलं व्हायचं आहे, वाईट व्हायचं आहे, ह्याला कारणीभूत आपणच असतो. आणि आपली प्रगती आपण करू शकतो का, ते कसं करायचं, ह्याच्याबद्दल आपण आज जरासं बोलूया. त्याच्या आधी प्रगती म्हणजे काय? प्रगती म्हणजे सगळ्यात प्रगती. ती शिक्षणात असेल, तुमचं आत्ताचे मेटेरियल लाईफमध्ये असेल, तुमचे रिलेशनशिपमध्ये असेल, पैसेत असेल, नावात असेल, सर्वात. फॉर एक्झाम्पल, पूर्वी आपल्याकडे सायकल होती, नंतर 2 व्हीलर आलं, आता 4 व्हीलर आहे. ह्याला म्हणायचं आपण प्रगती आहे. एकेकाळी आपल्याकडे पंखे सुद्धा नव्हते असेल, आता फॅन सोडा आपल्याकडे AC सुद्धा आहे. हे म्हणजे काय? आपली प्रगती आहे. आणि ह्याच्याबरोबर आपण संतुष्ट आहोत, सुखी आहोत, आनंदी आहोत, हे सुद्धा आपली प्रगती आहे. आणि शेवट आनंद, आपण आनंदी राहायला पाहिजे. आता हे प्रगती म्हणजे काय? आता साधं मी एक्झाम्पल देते आपल्याला. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं इन द इयर 1947. ओके, 1947 मध्ये जपानची परिस्थिती काय होती? 1945ला दुसरं महायुद्ध, सेकंड वर्ल्ड वॉर संपलेलं होतं. हिरोशिमा आणि नागसाकीवर अमेरिकेनं बॉम्ब टाकलेले होते. ते सर्व काही नाश झालेलं होतं. इन 1947 इंडिया जपानपेक्षा कितीतरी परिस्थितीनं पुढे होता. ऐकून घ्या, कधी? इन द इयर 1947. पण विदिन 30 इयर्स जपान कुठे गेला? अगदी टॉप मोस्ट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. आणि आपण कुठे राहिलो हे आपल्याला माहीत आहे. आपण काय त्याच्याबद्दल जास्त बोलायला नको. ते जपान हे करू शकलं, ते आपण का करू शकत नाहीये? आता कंट्रीबद्दल आपण बोलायला नको. आपण काय करूया, आपण आपल्यापासून चालू करूया का? म्हणजे लहान छोटे वर्गात तुम्ही शिकला असाल. माणसांमधनं कुटुंब तयार होते, कुटुंबातनं गाव, गाव एकत्र होऊन तालुके, मग जिल्हे, मग राज्य, राज्य एकत्र होऊन मग देश वगैरे शिकलाय ना. त्यामुळे आपण अगदी ग्राउंड लेवलला जाऊया, आपल्यापासून चालू करूया. आपली प्रगती आपण केली, प्रत्येकानं आपली प्रगती साधली की आपोआप सगळ्यांची प्रगती होते. त्यामुळे आपण आपली प्रगती कशी करायची किंवा आपण काय लक्ष द्यायला पाहिजे आणि हे कधीपासून चालू करायचं? फर्स्ट गोष्ट, कधीपासून चालू करायचं? क्रिकेटियरांचं पत्र नुकतंच वाचलं असाल तुम्ही. इफ नॉट यू देन हू? तू केलं नाहीस तर कोण करणार? आणि इफ नॉट नाव देन वेन? आज नाही तर कधी? म्हणजे हे कोण ह्याला तयारी करायची आहे? तू स्वतः, म्हणजे प्रत्येकानं स्वतः. आणि कधी? आत्ता, ताबडतोब. आता आपण आत्ता ताबडतोब करायचं, ते आपण कसं करायचं? स्टार्ट फ्रॉम द स्मॉलेस्ट. एकदम मोठं करायला जायचं नाही. अगदी छोट्यातलं छोटे कामापासून चालू करा. आणि प्रॅक्टिस करताना काय करायचं? प्रॅक्टिस द इझिएस्ट. काय इझिएस्ट करायचं? इझिएस्ट तुम्ही इझिली करू शकता आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. एम आय राईट?
आता मुलांना अभ्यासाला लावताना सपोज एखाद मुलगा आहे 4थी 5वीत पण त्याला काहीच येत नाहीये, मग त्याला तुम्ही 5वीचं एकदम शिकवायचं का? काहीच येत नाही त्याला 5वीत असला तरी. मग तुम्ही त्याला काय करणार? इझिएस्ट पासून टेबल्स घेतलात तर टेबल ऑफ 2, 3, 4 असं करत पुढे जाणार, अक्षरांपासून चालू करणार, नंतर तो 5वीचे लेवलचं घेणार. म्हणजे काही येत नसलेले मुलाचं म्हणते. सपोज स्वयंपाकाचं एखाद्या मुलीला काहीच येत नाही, मग तिने एकदम पुरणपोळ्या बनवायला गेली की जमतील का तिला? नाही. मग तिनं काय करायला पाहिजे? आधी साध्या पोळ्या, वरण भात, घरातलं रोजचं हे करून इझिएस्ट पासून पुढे जायला पाहिजे. आणि हे आपण कोणाबद्दल बोलतो? आपले स्वतःबद्दल. हे आपण करायचं त्याआधी आपल्याला काय माहीत पाहिजे? माझं स्ट्रेंथ काय आहे, माझे म्हणजे स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत, माझे वीक पॉइंट्स काय आहेत, हे आधी आपण शोधून काढायला पाहिजे. तुमचे स्ट्रेंथवर आणि तुमचे वीक पॉइंट्सवर तुम्ही जरा फाइंड आउट करा. आणि स्ट्रॉंग पॉइंट्स आपण आणि जास्त त्याच्यावर भर घालून तेच आपण अगदी टॉपला जायला प्रयत्न करूया. का? माझं स्ट्रेंथ काय आहे का नाही त्याच्यावर मी दिवसभर काम केलं तरी मी दमणार नाही. फॉर एक्झाम्पल मला तुम्ही आज सांगा, दिवसभर मी बोलत राहिले तरी मी दमणार नाही, टायर्ड असणार नाही, संध्याकाळी सुद्धा फ्रेश असणार आहे. का? हे माझं आवडतं काम आहे. असंच प्रत्येकानं तुमचे आवडीचं काय आहे हे फाइंड आउट करा. का म्हणजे आपल्या आवडीचं काम करताना आपल्याला थकवा बिलकुल जाणवत नाही. त्यामुळे तुमचं स्ट्रेंथ बघा, ते तुमचे आवडीचं काम बघा आणि तर तुम्ही करायला लागा. पहिलं पॉइंट, तुमचं तर आवडीचं काम असल्यामुळे काय होते? तुम्हाला यश मिळत जाते आणि तुमचं कॉन्फिडन्स वाढत जाते. तुमचा कॉन्फिडन्स वाढत गेला की तुम्ही आणि काय होता? स्ट्रॉंग होता. एम आय राईट? आणि एक लक्षात ठेवा, आपला सर्वांना देवानं काहीतरी देऊन पाठवलेलं आहे. आपल्याला त्यानं काहीतरी या जगात येताना दिलेलं आहे आणि काहीतरी विशिष्ट काम हे तू करायचं म्हणून त्यानं आपल्याला पाठवलेलं आहे. आपण आपलं आयुष्य संपल्यावर परत गेल्यावर तो आपल्याला विचारणार, तुला मी अमुक अमुक दिलं होतं, तू काय काय केलं? आपल्याला सांगायला पाहिजे ना त्याला. हो बाबा, मी अमुक केला, अमुक एवढे लोकांना मी अमुक केला, काय काय व्हॉट एव्हर यू हॅव डन. तुम्हाला ती लिस्ट त्याला द्यायला पाहिजे. मग आपण करायला पाहिजे. काही न करता कसं चालेल? आणि एक लक्षात ठेवा, देवानं आपले सर्वांना काहीतरी दिलेलं आहे. आता आपण हे बघा, एखादं मूल जन्माला येते तेव्हा त्याला असं उपजत काहीतरी असते का? हो, येत असते का? नाही. तर अनुकरण करते, दुसऱ्यांचं बघते, तर बघून शिकते. त्यामुळे सपोज घरातली माणसं मराठी बोलत असली की तर मूल मराठी बोलायला लागते. हे एखादा मल्याळी घरात जन्मलेलं मूल मल्याळम बोलायला लागते. बेंगाली घरात जन्मलेलं मूल बेंगाली बोलायला लागते. कशामुळे? हे आपले एन्व्हायरमेंटमुळे. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपण काय शिकायचं आहे, काय हे करायचं आहे, देवानं आपल्याला काय दिलेलं आहे हे जरा आपण शोधून काढायला पाहिजे. देव म्हणतो, मी तुला सर्व दिलेलं आहे, तू त्याचा वापर कर, तुला हवे तेवढे पैसा मी देणार आहे. आधी देवाकडे पैसे मागू नका. देव आपल्याला पैसे देणार आहे. काम करायचं, काम केल्यावर आपल्याला मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे हे काम आपण कधीपासून करायला? आता ह्या क्षणापासून. पहिल्याला
आपले स्ट्रेंथ, वीकनेसेस हे फाइंड आउट करा आणि पॉझिटिव्ह आउटलुक ठेवा. आशावादी राहा. पॉझिटिव्ह म्हणजे काय? पॉझिटिव्हली विचार करा. मला हे होणारच नाहीये, जमणारच नाहीये असं नाही. का जमणार नाहीये? आता जपान 1947ला आपल्यापेक्षा मागे असलेला देश 30 वर्षात आपल्यापेक्षा किती पुढे गेले? का हे? तिथले लोकांचे मानसिक वृत्तीमुळे, त्यांचे ॲटिट्यूडमुळे. त्यामुळे आपणही आपला ॲटिट्यूड बदलला आणि माणसं बदलली की नॅचरली देश बदलतो. त्यामुळे आपल्याला ग्राउंड लेवलपासून काम करायला पाहिजे. त्यामुळे स्वतःवर आधी आपण फोकस करायला पाहिजे, स्वतःचं डेव्हलपमेंट करायला पाहिजे आणि स्वतःबरोबर पहिल्यांदा आपले कुटुंबाचं करायला पाहिजे. आपली मुलं असली की मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं. हे बघा, पैसे तुम्ही किती करून ठेवले तरी ते त्याचे सदुपयोगाला येतील असं नाहीये. उलट चांगला काबिल मुलगा निघाला तर तुम्ही कमवलेल्याचे कितीतरी पटीनं तो कमवेल आणि तो नालायक निघाला तर तुम्ही कमवलेलं सगळं तो काही क्षणात, तास सुद्धा नाही, क्षणात घालवेल. त्याची मुलं बाळा परत रस्त्यावरच येतील. कितीतरी उदाहरणं मी स्वतः बघितलीत. एक माझ्या ओळखीचा मुलगा आहे, त्याचे आजोबा असताना मी बघितले. किती रिस्पेक्ट होतं, किती बडे होते. जीप शिवाय हालत नव्हते इकडे तिकडे. ड्रायव्हर ठेवून जीप होती त्यांच्या घरात. सगळं आज त्यांचा नातू लोकांच्या घरी स्वयंपाक करून आपलं पालन पोषण करतो. म्हणजे हे काही वाईट आहे, लोकांच्या घरी स्वयंपाक करायचं म्हणत नाही मी, पण स्थिती कशी बदलू शकते. त्यामुळे आपण आपलं आधी बघायचं, मग आपले कुटुंबाचं, आपले मुलाबाळांचं बघायचं, मग आपले अवतीभोवती आहेत, आपल्यासाठी कामं करणारे लोक असतील, आपला मित्रपरिवार असेल, हे आपण पहिले स्टेपला करायचं. सो इफ नॉट यू देन हू. तू बदलला नाहीस तर आणि कोण बदलणार? त्यामुळे तुला बदलायला पाहिजे. तुला तुझी परिस्थिती उन्नत करायची असली तर तुला बदलायला पाहिजे. आणि इफ नॉट नाव देन वेन. आज तू बदलायचं ठरवलं नाहीस तर तू कधी बदलणार आहेस? त्यामुळे आत्ताचे आत्ता तुला बदल घडवायचं आहे. अच्छा, तुम्हाला काय वाटलं हे मात्र मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. मी वाट बघत असते. अच्छा, हॅव ए गुड डे.